नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इंटिग्रेटेड बॅच संदर्भात एक नवीन प्रोग्राम आपण लॉन्च केलाय. त्या प्रोग्रामचं नावही देताना मी पॅरेंटशिप इंटिग्रेटेड प्रोग्राम म्हणजेच बॅच, वर्षभराची बॅच असणार आहे. दरवर्षी आपण इंटिग्रेटेड बॅच नावाचा प्रकार घेतोच. त्यामध्ये आपण 4 तास म्हणजे दररोज 2 लेक्चर घेणे हा एक कन्व्हेन्शनल पार्ट झालाय. आजपर्यंत आपण तो केला, आपल्याही साईडनं तो केला. आपल्या प्रत्येक विषयासाठी महाराष्ट्रातील नावाजलेली प्रसिद्ध फॅकल्टी आपल्याकडं आहे. सर्वांना शारदा अकॅडमीच्या फॅकल्टी संदर्भात सर्वजण ज्ञात आहेत. या वर्षीपासून आपण पॅरेंटशिप प्रोग्राम हा एक नवीन प्रोग्राम आपण लॉन्च करतोय. तो इंटिग्रेटेड बॅचचा संलग्न भाग असणार आहे. यामध्ये आपण तुमच्या 4 तासाच्या अभ्यासक्रम कव्हर करण्यास सहित आपण पुढेही जाणार आहोत. काही गोष्टी आपण इथे ऍड करणार आहोत. त्यामध्ये 1 वर्षाचा हा प्रोग्राम असेल. यामध्ये मी 9 ते 1 2 लेक्चर आपण दररोज घेणार आहे. त्याचा टाइम टेबल आपण आजच फिक्स केलाय. 20 जुलैपासून हा आपला प्रोग्राम सुरू होणार आहे. 2027 टार्गेट आपला असणार आहे. त्यानंतर अभ्यास सत्र 2 मी इथं टाकलेली आहेत. म्हणजे थोडक्यात 2:30 ते 5 म्हणजे 1 ते 2:30 मध्ये तुमचा जेवणाचा वेळ असेल. 2:30 ते 5 आणि 5:30 ते 8 असे 2.5 5 तास अभ्यास आपल्याला करायचा आहे. कसा करायचा आहे, काय वाचायचंय, कोणते पुस्तक वाचायच्यात, नोट्स कशा काढायच्यात, याचं सुरुवात करून देण्यापासून ते मॉनिटरिंग करेपर्यंत तुमच्यावर संपूर्ण लक्ष माझं स्वतःचं वैयक्तिक असेल. तसेच आपल्याकडे असणारे जे काही मेंटॉर्स आहेत, काही अधिकारी आहेत, जे तुमच्यासोबत सतत असणार आहेत वर्षभर. 1 वर्ष तुमच्यावर लक्ष ठेवणारी म्हणजे लाईक तुमचा MPC मधला एक पॅरेंट असणारी ही बॅच आहे. ह्याला आपण पॅरेंटशिप असं एक कन्सेप्ट शिवली आपण ह्याला घेऊया. मी स्वतः पण असणार आहे, ज्यात तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे जसं आता ह्याच्यात मी मेन्शन केलेच, नवीन विद्यार्थी असतील, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. एका वर्षात सगळं सिलेबस गट ब, गट क, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मराठी, इंग्रजी, ग्रामर सहित, सामान्य विज्ञान, गणित सहित सगळे विषय तुमचे त्यात कव्हर होतील. हा प्रोग्राम 1 वर्ष चालेल. दररोज 2 विषय आपले क्लासमध्ये होतील. तेच विषय कसे वाचायचे, सोबत चालू घडामोडी कसं वाचायचं, मॅथ रिजनिंग दररोज करायचं का नाही करायचं, म्हणजे थोडक्यात एक कंट्रोल किंवा एक निगराणी ही तुमच्यावर असणार आहे. ती पण स्पेसिफिकली तुमचा टाइम ठरवून, म्हणजे अख्खा तुमचे आम्हाला 12 तास नकोय किंवा 15 तास नकोय. 5 तास अभ्यास, 4 तास क्लास, 9 तास तुमचे आपल्याला पाहिजे. त्यातही दुपारचा जेवणाचा वेळ तुमचा तुम्हाला 1.5 तासाचा आहे. त्यानंतर उरलेला काळ हा तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करा. वाटेवर तुम्हाला काय करायचे त्या वेळेत तुम्ही करू शकता. असे 9 तास आपल्याला दररोज द्यायचे. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला यशापर्यंत जाता येईल किंवा आपल्या ज्या चुका होतात त्या चुका टाळता येतील. बऱ्याच लोकांना 1 वर्षानंतर चुका कळतात. ते आपण आधी होऊच नये याच्या काळजीनं आपण किंवा त्या प्रयत्नाने आपण हे जाणार आहोत. 20 जुलैला ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये म्हणजे फॅकल्टी तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्या ज्या ज्या विषयाचे म्हणजे जे जे काही विषय आहेत त्या त्या विषयाचे प्रसिद्ध लोक आपल्याकडे आहेत. प्रत्येक विषयाला आपण न्याय देतो. आतापर्यंतच्या ज्या बॅचेस झाल्यात त्यात सिलेबस पूर्ण कंप्लीट करणे, पूर्ण विषय कंप्लीट विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे झालाय. सोबत प्रत्येक विषयाच्या टेस्ट झाल्यात. सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी कव्हर केल्यात. फक्त आता ह्याच्यात एक ऍडिशन करायचे, ते म्हणजे मला स्वतःला लक्ष घालायचे व्यतिरिक्त वेळेमध्ये, 9 ते 1 ह्या व्यतिरिक्त वेळेमध्ये. ही जी काही बॅच आहे त्या बॅचचा टाइम टेबल सुद्धा आपण ठरवून दिलाय. 4 टप्प्यात सिलेबस कव्हर करू आपण. या सगळ्यांची डिटेल माहिती तुम्हाला ऑफिसला येऊनच घ्यायची. ही ऑफलाईन प्रोग्राम आहे. ही बॅच ऑनलाईन कशी असणार आहे त्या संदर्भात मी वेगळा एक व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतो. पण सध्या ऑफलाईन संदर्भातली ही माहिती मी तुम्हाला देतोय. या 3 टप्प्यामध्ये पहिल्यांदा पूर्व परीक्षेच्या आधी आपण सिलेबस कव्हर करू. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने 2 लेक्चर चालतील. जुलै म्हणजे 20 जुलैपासून ऍक्च्युली 2.5 महिने. 9 ते 11 इतिहास चालेल आणि 11 पासून 1:30 वाजेपर्यंत इंग्रजी ग्रामर चालेल. पवन सर आणि गणेश कड सर ते कव्हर करतील. त्यानंतर दुसरा टप्पा आपला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा असणार आहे. त्यात परत 15 दिवसाची दिवाळीचे मायनस करून 2.5 महिन्याचा काळ. 9 ते 11 मॅथ रिजनिंग चालेल आणि 11 ते 1 भूगोल चालेल, जिओग्राफी चालेल. त्याच वेळी मी 6:30 वाजता सायन्स घेणार आहे. जे 9 ते 1च्या व्यतिरिक्त टाइम असेल तो मधला काळ असेल, जेणेकरून संध्याकाळचा जो अभ्यास सत्राचा टाइम आहे त्या अभ्यास सत्रात मी सायन्स घेणार. ते सायन्स घेतल्यानंतर त्याचं रिव्हिजन करून घेणार. त्यात शेवटचा जो 2.5 तासाचा काळ आहे, जो आपल्या अभ्यास सत्राचा भाग आहे, जो आपल्या सेल्फ स्टडीचा भाग आहे, त्यात सायन्स आपण कव्हर करणार आहे. असं का करतोय आपण? कारण सायन्स हा विषय 9 ते 1 ह्या वेळेच्या व्यतिरिक्त घेण्याचं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन एक तर टाइम मॅनेजमेंट, कारण आपले सगळे सब्जेक्ट आपल्याला एका वर्षाच्या आत कंप्लीट करायचे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वैयक्तिक वेगळं लक्ष देता येईल आपल्याला, बरोबर. त्यानंतर तिसरा टप्पा आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तो अर्थव्यवस्था 9 ते 11 आणि 11 ते 1 राज्यशास्त्र, इकॉनॉमी आणि पॉलिटी. हे असे टप्पे आपले कंटिन्युअसली चालतील. मार्च पर्यंत आपला पूर्व परीक्षेचा लागणारा सगळा भाग कंप्लीट होईल. यदा कदाचित पुढच्या वर्षी फेब्रुवारीला पूर्व परीक्षा आली तर त्या फेब्रुवारीच्या आधी आपला अभ्यासक्रम कंप्लीट व्हावा यासाठी आपण रविवार,
एक्स्ट्रा लेक्चर असं आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वी वरील सर्व विषय म्हणजे जे की इंग्रजी ग्रामर सहित पूर्व परीक्षेचे सगळे विषय, त्यात चालू घडामोडी सुद्धा आलं, हा सगळा पूर्ण करण्याचा आपला पहिला महत्वाचा प्रयत्न असणार आहे. आणि चौथा टप्पा जो आहे तो 50 दिवसाचा असणार आहे, एप्रिल आणि मेचा. त्यात सलग 3 तास मराठी व्याकरण असणार आहे. आणि 11:30 ते 1 टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंट ऍक्ट, जसं की RTIचा ऍक्ट. तर हे 2 भाग तर मी स्वतः घेईल. टेक्नॉलॉजीचा मुख्य परीक्षा भाग म्हणजे शेवटचा भाग, हा चौथा टप्पा फक्त मुख्य परीक्षा असणार आहे. ही बॅच मी परत एकदा सांगतोय की हा प्रोग्राम असणार आहे, ही बॅच असणार आहे, ज्याच्यात मी स्वतः माझ्या एक्सपिरियन्सचा जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा करता येईल. इतरही मेंटर असतील, इतरही काही तुमच्यासोबत व्यक्ती असतील, जेणेकरून तुम्हाला नुसतं शिकवायचं नाही, तर शिकवत असताना MPSC करण्याच्या काळात तुमचं एक पालकत्व किंवा पॅरेंटशिप ज्याला मी नाव दिले, तर ती जबाबदारी घेण्याची माझी इच्छा आहे. तर ह्या बॅचमध्ये काय काय आपण घेणार आहे ह्याचा सगळा आराखडा ह्याच्यात काढून दिलाय. म्हणजे नोट्स कशा तयार करायच्यापासून, पुस्तक कोणते वापरायचे, आपल्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील, डेली MCQ कोणते सोडवायला पाहिजे आम्ही प्रिंट करून तुम्हाला देऊ, PYQ आपण स्वतः देऊ, PYQ कसे सोडवायचे, हे सगळं भाग मी ह्याच्यात दिलाय. मी काही इथं सगळं सांगत बसणार नाही. वर्षभरात आपण 8-10 हजार प्रश्नांची पूर्ण प्रॅक्टिस सुद्धा याच्यात करणार आहेत. मी सगळा इथं काही मुद्दा मेन्शन करणार नाही, पण ह्या बॅचसाठी माहिती तुम्हाला घ्यायची, तुम्ही स्वतः या, मी स्वतः इथं असणार आहे. ऑफिसला येऊन तुम्हाला या संपूर्ण बॅचची माहिती मी स्वतः देईल. काय प्रोग्राम असेल हे सगळं स्वतः सांगेल, सगळ्या फॅकल्टीची माहिती, सगळ्या वर्षभराचा टाइम टेबल तुमच्या समोर मी ठेवेल. तुम्हाला नक्कीच हा प्रोग्राम आवडेल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रोग्राम, हा पूर्ण कार्यक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.